बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेश मऊ मध्ये जन्म झाला होता. बाबासाहेबांनी अत्यंत गरीबी आणि कारण त्यांना लहानपणी चटणी जातीभेद करण्यात आला त्यांचा, म्हणून बाबासाहेब शिकले आणि आपल्या समाजाला समोर पुढे नेलं होतं. आणि बाबासाहेबांनी नुसतं शिकलेच नाही तर आपल्या खूप काही सांगून गेले. शिका, संगीत ठेवा, संघर्ष करा, हे सर्व सांगतात. पण भीमा या लोकशाहीसारख्या गजलेल्या शरीराला परिसर समान तू सोनं करून गेला जो भीमा, खरंच तुझे मी मनापासून धन्यवाद करतो की या गजलेल्या लोखंडा समान शरीराला तू सोनं करून गेलास. आज सर्वच बोलले, पण काही मला खूप कमी लोक असतात. मी जवळपास 5 वर्षानंतर गावात आलोय आणि 5 वर्षानंतर मी माझी भीम जयंती साजरी करतोय. ज्यावेळेस मी आधी होतो ना, खूप मस्त भीम जयंती होती, आता पण होती. पण माझे सर्व एक नवीन मित्रमंडळांना आणि गावातल्या सर्व समाज बांधवाला माझी कळकळीची विनंती आहे की आजच्या दिवस फक्त दारू पिऊ नका. कारण की ना आपण सर्व एवढं बघा, सगळी वर्णी जमा करतो, सर्व काही करतो आणि थोड्यासाठी आपली इज्जत आपण काय ना. 10 रुपया तुम्ही 13 एप्रिल 15 एप्रिल 17 एप्रिल 10 रुपया बिंदास रुपया तुम्हाला कोणी अडवणार नाही. पण आज 14 एप्रिलला सण नाटक साजरी करावा. कारण की मी पुण्यामध्ये राहतो. पुण्यामध्ये जवळपास माझ्या हाताखाली कोरोना नर्सिंग होम हे माझं स्वतःचं ऑफिस आहे. मी स्वतः चालवतो आणि माझे गाडीचा व्यवसाय पण आहे माझा. मी ते स्वतः चालवतो. माझ्या ऑफिसमध्ये जवळपास 75 मुलं काम करतात. सर्व वेगवेगळ्या ठिकाणी असतात, वेगवेगळ्या ठिकाणी मला बोलवतात. मी जातो त्यांच्या घरी जाऊन त्यांना मनोरंजन देखील करतो. खूप काही असतात असं. तर मी 2 शब्द अजून बोलतो बघा. मी सांगितलं जगाला ओरडून की भीम माझा कसा जगला होता. गाडून पोटाची 4 लेकरं या मातीमध्ये, गाडून पोटाची 4 लेकरं या मातीमध्ये समाजासाठी कसा लढला होता. बघून सभेमध्ये रमाईला झरीचा फेटा. त्यावेळी बाबासाहेबांची सभा होती. त्यावेळी नेसलेला मुघल होतं. तर बाबासाहेबांना फेटा मिळाला होता. तर रमाई तो फेटा नसून बाबासाहेबांच्या सभेला गेली होती. तर बघून सभेमध्ये रमाईला झरीचा फेटा, अंगावर नेसलेला माझा बाप सभेमध्ये ढसा रडत होता. कारण की रमाईला नेसलेला त्यावेळेस कुठलं होतं आणि होतं तर फाटलेलं होतं. तर सर्वच मस्त एकदम कार्यक्रम मस्त केल्यावर का सगळ्यांनी. पण मी धन्यवाद करतो या नवीन मित्रमंडळांचे. त्यांनी 500 किलोमीटरवरून आले, सगळे कामाच्या व्यासपीठातून आले. सर्वांना काम राहतं. आपण गावातले काही विषयी पण गावातले असू दे, आपण आपल्या समाजासाठी आपल्या बुद्धविहारात येऊन अर्धा घंटाही देऊ शकत नाही याची मला खंत वाटते. काय ना, यायचं बसायचं बोलायचं चालले, यायचं बोलायचं चालले. ते 364 आपण आपल्यासाठी जगतो. तर हे दिवस ज्याने आपल्याला सूर्य एकदम कचऱ्यातून काढलं ना, त्यासाठी जगलं पाहिजे. माणसाने इथे यायला पाहिजे, गुंतवणुकीला घ्यायला पाहिजे, जगायची करायची. अरे आपल्या पोराला धसावं की बाबासाहेब कोण होते म्हणून. आपल्या पोराला काय माहितीये, लागी रे झाल्याची सैराट झाल्याची हेच माहितीये. बाबासाहेब आता कोण मी आहे म्हणत, आता कोण उठा आणि म्हणून दाखवा बाबासाहेबांची 350 म्हणून दाखवा. नाही म्हणतात मला सहसा लवकर येतात म्हणतील पण करू चुकते मागं पण होती. तर बाबांना मित्रांनो मोबाईल बघा, पण मोबाईल बघता बाबासाहेबांची पुस्तके वाचा. मी 3 वर्षापासून आधी 3 वर्षा अगोदर खूप देवधर्म केले बरं का. खूप पाय चपला नाही, हे नाही, उपासाराचा मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार, जरीची माय, मरीची माय, काय काय केलं सगळं केलं. आज 3 वर्षापासून बाबासाहेबांचे गौतम बुद्धाची पुस्तके वाचतो. त्यांचे विचार मी माझ्या मस्तकात घेतले म्हणून इथे बोल. काय ना जय भीम बोलायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय भीम म्हणायचं, जय करायचं आणि इथे नारायण म्हणायचं. हे करू नका. अंगात काही देवधर्म येत नाही, देवधर्माच्या बाहेर राहा. नाही तर मग काय मग म्हणणार बाहेरच्या अंगात येतात. मग PSIच्या नावाने खात्याला जायचं कोणी येत, त्याचे पण अंगात आले ते पण माणसाचे नाही आपल्याच बाहेरच्या कसं काहीच नाही करायचं. हे काहीच नाही, फक्त हे नखरे करायचं, फक्त काम करायचं नाही, काही नाही, काहीच नाही. तर मी 2
शब्द संपतो पण या सूत्रसंचलन केलं ह्या दरवेळी आणि गायकवाड यांची मनापासून एकदा सगळ्यांकडून सगळ्यांनी टाळ्या वाजवा. खरंच आज आपलं कोण नावाचं का सार्वजनिक खतरनाक जे होईल एक नंबर भाषण बघतो आवड आपल्याला.